ते तुम्ही दाखवू पण शकत नाही आहे आय थिंक. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. देवपूजा केली आहे आणि देवपूजा करता करता मला एक गोष्ट रिअलाईज झाली. हे आमचं देवघर आहे आणि इथं हा जो फोटो आहे ना हा गोंदवलेकर महाराजांचा. मे बी तो आविष्कारने ठेवला आहे पण त्या फोटोवरनं मला असं रिअलाईज झालं किंवा असं आठवलं एक अथर्वसुद्धा आम्ही रील आली होती गोंदवलेकर महाराजांची आणि त्यावेळेसपासनं माझं असं होतं की नाही मला त्यांच्या मठात जायचं आहे. पण मग नंतर ते माझ्या डोक्यातून गेलं तर डोक्यातूनच गेलं आणि मागच्या 4-5 दिवसापासून ते मला सलग हिट होते की अरे नाही मी तो विचार केला होता. आता आज तर मला सुट्टी नाही आहे, उद्या मला मॉर्निंग शिफ्ट आहे तर मग दुपारनंतर टाईम असेल जमलं तर मग मी नक्की जायचा प्रयत्न करेन. गाई जस्ट ब्रेकफास्ट करून आलो आहे आणि खरं तर आता मला माझी ऑफिसची बॅग आवरायची आहे कारण मी काल त्याच्यातलं बरं सामान बाहेर काढलं होतं म्हणून म्हटलं एकदा चेक करून घ्यावं जे मी ऑफिसला सगळं घेऊन जातो ते आहे की नाही. तर असं व्हायचं की ती नाही की एक रील येते की ऑफिसच्या लॅपटॉपच्या ऐवजी इंडक्शनच गेले असं नको व्हायला म्हणून की ऑफिसला काय काय देतो ते बघायचं आहे का दाखवतो. सो दिस इज माय ऑफिस बॅग जी मला ऑफिसनेच दिलेली आहे. तुम्ही दाखवतो मी याच्यात काय काय घेऊन जातो ऑफिसला. हा माझा ऑफिसचा लॅपटॉप आहे जो मला ऑफिसवाल्यांनीच दिला आहे. लॅपटॉपचं चार्जर, देन ही डायरी जिच्यात फक्त मी पहिले 4-5 पानं लिहिले आहेत सुरुवातीला एकदम फॉर्ममध्ये, त्यानंतर काहीसुद्धा लिहिलेलं नाही याच्यात अजून. माऊस एवढा काय म्हणतात पेटी पॅक आहे किंवा अजून जसं दिलं आहे ना त्याच कंडिशनमध्ये. हा बॉक्स मला 1.5 वर्ष अगोदर भेटला होता आणि तेव्हापासून मी असाच ठेवला. याचे जे सेल संपले ना हे सुद्धा मी जपून ठेवलेले अजूनपर्यंत 1-2 आणि तिसरा याच्यात. मला माझ्या वस्तू ना जपून ठेवायला खूप आवडतं. म्हणजे मी यूज सगळ्या करतो पण मग जपून ठेवतो. आणि ही लॅपटॉपची बॅग आहे. ही मी कधी वापरतो जर पाऊस म्हणजे रेनी डेजमध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये लॅपटॉपला कवर. माझ्याकडे बॅक कवर पण आहे पण ते मी आता सध्या काढून ठेवलं आहे. नाहीतर ते पण बॅगमध्येच असतं कधी पाऊस आला तर बॅक कवर करायला. काय 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 हां पॅरासिटामॉल, सर्दीची टॅबलेट, क्रोसिन, ही सिप्ला ही पण तापाची आय गेस. तर ह्या सगळ्या टॅबलेट्स आणि हा रक्षा धागा माझ्या हातात होता जो तुटला तर मग मी तो सुद्धा बॅगमध्येच ठेवला. बस आहे तसं ठेवलं होतं परत. हे तर ब्लँक आहे. ही मला माहीत नाही कशाची पण ही पण आहे. आणि स्टिकी नोट्स, पॅरासिटामॉल. एवढं मी काय म्हणतात डेडिकेशनने काम करतो. आजारी जरी पडला तिथंच गोळ्या घ्यायच्या आणि तिथंच काम करायचं. त्याच्यानंतर हे ब्ल्यू लेन्सेस आहे. हे मी कॉलेजला असताना घेतले होते कारण माझं डोकं दुखायचं म्हणून. पण ते मी आता वापरत नाही कारण ते एकदम गांधीजींसारखे दिसतात जे आता माझ्या पर्सनॅलिटीला जात नाही म्हणून मग मी ते वापरायचं सोडून दिलं आहे. 950 रुपये किंमत होती याची अजून तसेच. ऑफिस आय डी. त्यानंतर ना हे हेडफोन्स आहे वायर्ड हेडफोन्स. मला माझ्या कंपनीने अराउंड 20-30,000चे हेडफोन्स दिलेत जे मी वापरत नाही. ते मी अजून एक दिवसही वापरले नाही. त्याला पण मला भेटून जवळपास वर्ष झालं असेल, 1.5 वर्ष झालं असेल. पण मी ते नाही वापरत. मी हे वापरतो बोटचे. त्यानंतर हे हेडफोन्स आहे. ॲक्च्युली हे हेडफोन्स दाखवतो मी तुम्हाला. सी टाईपचे हेडफोन्स आहे. हे वापरतो मी कारण हे म्हणजे माझ्या मोबाईलचे हेडफोन्स आहे कारण माझ्या मोबाईलला तो राऊंड प्लग नाही आहे, हा प्लग आहे त्याच्यामुळे मी हे ठेवतो. हा कंपनीने दिलेला पेन आहे तो पण आहे अजून माझ्याकडे. पहिल्या दिवशी दिला होता ऑफिसच्या, अजूनपर्यंत तसाच आहे.
मास्क. हे हेडफोन ठेवायचं अगोदर सांगतो. हेडफोन याच्यात असतात. वॉलेट. त्याच्यात फक्त 10 रुपये. ते पण याच्यामुळे राहिलेत कारण त्या नोटीची हालत एकदम नाजूक आहे. ऑलरेडी ICU मध्ये ती. आणि मला शिर्डी माझ्या घरापासून जवळ आहे. आता एकदा माझ्या मागच्या ब्लॉकमध्ये आम्ही गेलो पण होतो. तरी साईबाबांची उदी ही असते कायम. दिस लिटल एनवेलोप याच्यात माहिती मला काय पण दाखवतो. कारण ज्यावेळेस मी ऑफिसला एक दिवस घेऊन गेलो होतो तर माझ्या एका कलिगने मला या टाईपमध्ये दिलं. तर बरेच सगळे माझे कलिग्स हसत होते. ओ काय दिलं काय दिलं. पहिल्यातून मी सांगतो रिव्हील डायरेक्टली. पेन ड्राईव्ह आहे, दुसरं काहीच नाही. सो डोंट लाफ. आणि त्या पेनड्राईव्हमध्ये माझे कोर्सेस आहे जे मला करायचे होते. मागं मी CCN CCNP पास केलं असं सांगितलं होतं ना, तर CCNPचा कोर्स होता त्याच्यात. पेन्स, स्टिकी नोट्स, हे तुम्ही दाखवू पण शकत नाही आहे आय थिंक. लिप बाम. कारण हे मेकअपसाठी नाही घेऊन जात मी. त्याचं रिझन असं, माझे होठ ना खूप लवकर उकलतात, उलतात, जे काही तुमच्याकडे म्हणतं ते. तर मग मला वॅसलिन लावायला आवडत नाही, म्हणून मग मी लिप बाम कॅरी करतो. आणि हे कलरलेस आहे आणि ओठांना कोणता कलर येत नाही. हे त्याच्यामुळे फक्त, कारण जर नाही यूज केलं ना तर माझ्या ओठांमधून डायरेक्टली रक्त येतं. आणि असं नाही की फक्त हिवाळ्यातच, माझे ओठ कधी पण उलतात. त्याच्यामुळे मग ते मी हे कॅरी करतो, जे मी आता खूप दिवसापासून यूज नाही केले. कांगवा. हे अविनाश संजय वाणी. हे माहिती हे मला माझ्या बॅगला असं इथं लावलेलं भेटलं होतं ज्यावेळेस मला ही बॅग माझ्या ऑफिसच्या पहिल्या डेला हँडओव्हर केली होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत हे पण सुद्धा मी जपून ठेवलं आहे. ऑफिसची एक सुद्धा गोष्ट मी वाया जाऊन दिली आहे. हे मी माझ्या एका फ्रेंडकडून कोल्हापुरी मागवली होती, तर मग त्याचा कार्ड माझ्या बॅगमध्ये राहायला आढळून. आणि हे सगळे काही काय म्हणता कार्ड्स आहे, काही काय म्हणता स्टोर्सचे. ही वॉटर बॉटल पण घेऊन जातो मी, कंपनीची पण आहे माझ्याकडे, पण मग ती सध्या घेऊन नाही जात. त्यानंतर ना कधी कधी चार्जर पण असतं. याच्यावर येतो हे केबल प्रोटेक्टर आहे. मी ज्या दुकानात गेलो होतो ना तर तिथं हेच सगळ्यात भारी होतं. नाही तर खूप वियर्ड शेप होते, त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही. ये म्हणून ते रिझन आहे त्याच्यामागं. बाकी दुसरं कोणतंही रिझन नाही. मला हे कोणी गिफ्ट वगैरे काही केलेलं नाही, मी स्वतः बाय केलेलं आहे असं. आणि लास्ट गोष्ट, बरं डार्क फॅन्टसी. हे बघायच्या बॅगमध्ये असतं. हे मी एकदा इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं होतं, त्यावेळेस माझी खाण्याची इच्छा नाही झाली, मग ते माझ्या बॅगमध्येच सो दॅट्स इट. एवढं सगळं असतं माझ्या बॅगमध्ये, जे सगळं मी ऑफिसला घेऊन जातो. आणि अजून पण आहे, जसं मी कॅप कॅरी करतो आता सध्या, ती मी काढून ठेवली. मी तेच म्हटलं काही काही गोष्टी मी काढून ठेवल्या, तर मला बघायच्या आहेत पुढे, कारण ऊन खूप पडतं आहे. त्यानंतरनं अजून बस एवढंच. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सांगितलं होतं की मी बॅक कवर कॅरी करतो, अम्ब्रेला कॅरी करतो, त्याच्यानंतरनं रेनकोट, आणि त्याच्यानंतरनं काय म्हणता एक छोटा टॉवेल किंवा नेपकिन पण माझ्या बॅगमध्ये कधी कधी असतो. खूप काही असतं या बॅगमध्ये, मी खूप काही घेऊन जातो जरा. ठीक आहे, अराऊंड 12 वाजले आणि आता मी करतोय चपाती. त्याला माहीत नाही मला येतं, म्हणजे
हे मी अगोदर पण सांगितले, जस्ट रिपीट करतो, फ्लेक्स करतो थोडंसं. आणि भाजी नाही, कारण मी ज्यावेळेस ब्रेकफास्टला गेलो होतो ना त्यावेळेस श्रीखंड आणलं होतं. कारण एका दुकानाच्या बाहेर लिहिलेलं होतं इथे श्रीखंड मिळेल. आणि प्रत्येक वेळा इथं पुण्यातनं श्रीखंडाच्या नावाखाली आम्रखंड चिटकून देतात. आणि मला तर आम्रखंड खून कंटाळा आला आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज जर भेटतंच आहे सो व्हाय नॉट. जास्त भूक नाही आहे कारण 10 वाजता ब्रेकफास्ट केला होता. मग 2 ते 9 ऑफिस आहे, तर मग परत नंतर भूक लागते. म्हणून म्हटलं लेट्स मेक सम चपाती and eat with श्रीखंड. लंच टाइम गाईज. भेटूयात आता ऑफिस टाईम नंतर ना. गाईज ऑफिसवरून आलो आहे आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं होतं आणि लगेच व्लॉग एडिट करायला घेतलं. कारण उद्या मला मॉर्निंग शिफ्ट आहे, तर मग लवकर उठावं लागेल आणि त्याच्यामुळे लवकर झोपावं लागेल. रील एडिट केली, शॉर्ट एडिट केली, ती अपलोड केली. सो अपार्ट फ्रॉम दिस डन फॉर द डे. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.